हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आम्ही आलो आहोत उज्जैन. हे बघा आमच्या मागे ट्रेन आहे इंदोर जाऊन. आमच्या अर्ध्या वेळी इथे आमचं हर्ष बघा फोटोशूट चाललंय. अर्ध्या वेगळं चाललंय फोटोशूट. नमस्कार, भाग्यशीर ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहोत उज्जैनला. तर हे आमचे 4 बॅग्स, मी आणि आरू, आम्ही सर्व तयार आहोत. आणि आमची ट्रेन आहे 5:30ची बोईसरवरून. हे बघा आम्ही बोईसर स्टेशनला आलो. फार ऊन होतं आणि तिथे आम्ही वेट करत होतो आमच्या ट्रेनचं. तर चला म्हटलं शूट करूया यावेळेस उज्जैनची ट्रिप. तर आरूला हवं होतं कोल्ड्रिंक, तर ती मागे लागलेली. त्याच्यामुळे ती बोलते मी शूट पण नाही करणार. तर तिला वाटलं जी समोर ट्रेन उभी त्या ट्रेनमध्ये आम्हाला बसायचं. तर ॲक्च्युली ती ट्रेन नव्हती. त्याच्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसून आम्ही वसई स्टेशनला आलो, कारण आम्ही वसईवरनं ट्रेन पकडणार होतो. तर वसईला येऊन आम्ही मस्तपैकी कॉफी घेतली आणि लगेचच आमची 10 मिनटात ट्रेन होती. त्याच्यामुळे आरू बोलते मलाही कॉफी प्यायची. मी तिला बोलली नको, फार गरम आहे आणि ट्रेन पण पकडायची. तर तिथे बाजूला एक आमच्या दादाच्या बाजूला फॉरेनर बसला होता. आरूला आम्ही बोललो थांब 1 मिनिट आपण शूट करूया, त्यांना पण हे घेऊया मोबाईल. तर ती आम्हाला हे करू. नंबर आहे आमची गाडी नंबर आहे 2294 आणि बोगी नंबर आहे B3. आपण जाऊया उज्जैन. लगेचच आमची ट्रेन आली आणि ॲक्च्युली मध्ये काय आलं, आमचं बोगी खूप पुढे गेला, मागे गेला. गोल्या फेवरेट ट्रेन सुटली वसई स्टेशनवरून. त्याच्यानंतर आम्ही बसण्याची सीट अरेंज करत होतो. इथे बाजूला सिनियर सिटीजन होते, ते छान बसले आणि आमच्याशी छान गप्पा झाल्या. त्याच्यानंतर आमचं जेवण झालं. जेवणाचं शूट नाही केलं कारण खूप भूक लागली होती. आता तिथे हे करणार मग झोपणार. आजी बाबावरती ना आपण खालते आरू आणि हा नाही. हॅलो गाईज, आम्हाला कम्बल नाही भेटलं, आम्हाला काय उशी नाही भेटली, उशीला सगळं भेटलं. तुम्हाला काय नाही भेटलं? उशी नाही भेटली अजून. तुम्ही पैसे दिले का रेल्वेला? नाही दिले. हॅलो गाईज, आम्ही कुठे चाललो काय माहिती, उज्जैनला. त्याच्यानंतर हे बघा, हे आहो त्या आमच्यापासून फार म्हणजे 3 सीट पुढे होते. वरती त्यांचं सीट होतं. ॲक्च्युली ते हर्षचं होतं, तिथे आम्ही त्यांना हे केलं आणि आमच्या इथे हर्षला घेतलं. असे आम्ही सीट अरेंज केलेले. आरू झोपत नाही त्याच्यामुळे मी तिला सीट नव्हती घेतलेली, ती माझ्या जोडीलाच होती. आणि आरूची मामी. आणि आम्हाला झोपच येत नव्हती. आम्ही झोपतो, तुम्ही पण झोपा रे बाबा. आमची झोप पण नाही झाली. आमची सकाळची झोप पण नाही झाली. आमच्या सकाळपासून 44-45. आमची झोप पण नाही झाली, आम्ही झोपून जातो. गुड नाईट. आमची सीट नंबर काय आहे? 1770. आणि मॉर्निंगला सकाळी आम्ही बरोबर 6 वाजता उठून बसलो होतो. आमची ट्रेन पोचणार होती 6:40ला, तरी आम्ही लवकर उठून बसलो. मुलांना सर्वांना रेडी केलं आणि ह्या आमच्या क्युटी गोल्या आणि सर्व उज्जैनला उतरणारे सर्व उभे होते. आणि हे आमचे 2 चिमणा चिमणी मस्तपैकी हे शूज बीज घालून रेडी पोझिशन. आणि वेलकम टू द उज्जैन. उज्जैनला आम्ही उतरलो. सर्वजण 31 लोक होतो आम्ही, 31 जण. इथे आमचा भाऊ आणि इथे साक्षी आणि मम्मी दुसऱ्या बोगीत होते. B1ला होते, आम्ही B3ला होतो.
आणि इथे आम्ही जस्ट ट्रेन भरपूर वेळ थांबणार होतो म्हणून आम्ही फोटोशूट केलं ट्रेनसोबत आणि सगळेच तिथे फोटोशूट करत होते. तर आमचे एक 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 चालू होतं. हे एवढे जण सगळे आम्ही एकाच ग्रुपचे. ते बघा ह्या लक्ष्मी मावशी हाय करत होत्या. त्यांनी छान अरेंज केलेलं इथलं आणि मी यांना सांगत होती जास्त लांब जाऊ नका पुढे सगळं. ही माझी कुटी मम्मा साक्षी नमन आणि हा गोल्या. आमच्या गोला एवढा रात्र झोपला तरी त्याला झोप नाही. सगळ्यात जास्त झोपलेला हा तो गोल. त्याच्यानंतर आम्हाला असं झालेलं हे बघा हे मम्मीचे फ्रेंड्स हे सर्व रेल्वेचे आणि इथे चालू होते फोटोशूट. हा आरूचा याच्यामध्ये माझ्या याच्यामध्ये आरूचा फेसच आला. ओके काही प्रॉब्लेम नाही. वेलकम टू द उज्जैन. आमचे बस येत नाही तोपर्यंत आम्ही फोटोशूट करत होतो. त्याच्यानंतर फायनली आम्ही त्या तिथल्या डमडममध्ये बसलो मोठ्या आणि आपल्या इथे गेलो हॉटेल्सला. हे बघा इथून स्टार्ट केलेलं आम्ही व्हिडिओ शूट्स करणं आणि जास्त लांबने अवघे 5 ते 7 मिनिटांच्या अंतरावर आमचं हॉटेल होतं. या गाडीतून आम्ही उतरलो आणि हे आमचं हॉटेल. इतकं छान हॉटेल होतं हे आणि छान सगळे बेड्स वगैरे रूम पण एकदम क्लीन अँड क्लिअर आणि छान अशी होती. तर हे बघा ही आमचं हे हॉटेलची एंट्री होती आणि जस्ट ग्राउंडलाच आम्हाला रूम भेटलेला. त्याच्यामुळे छान असे 3 बेड. हॅलो आमचं 3 बेड आणि छान असं मस्त होतं आणि मिरर वगैरे. आणि हे आमचे मुलं स्लो मोशनमध्ये झोपायला पण दोघांची टक्कर झाली तरी दोघं फोटो व्हिडिओच्या नादामध्ये काही एकच ऊन केलं. छान असं याला गाणं टाकायचं आहे आम्हाला. ये आणि अशा प्रकारे आम्ही रूममध्ये आलो आहोत. आता आम्ही तयार होणार आणि आम्ही जाणार ओंकारेश्वरला. तर छान असे सगळे रिलॅक्स होत होते. आंघोळीची पण सगळी छान सोय होती. छान हॉटेल होतं हे. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर सबस्क्राईब करा. आणि इथं आमचा गोल्या त्याला मोबाईल हवा होता पण मी दिला नाही त्याच्यामुळे सॉरी बाबू. नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. तो असणार आहे ओंकारेश्वरचा. तो बघा मोबाईल कसा रडतो बघा चला व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आणि काही आमचे छोटे फोटोशूट हे आम्ही घरातले आरूचे फोटो हे आपला हर्ष आणि आरूचे हे आमचे खूप सारे पिक्स. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू.